नमस्कार. कोणत्याही सिंधी जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ म्हणजे सिंधी आलू टूक. तो कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी जास्त स्टार्च असलेले छोटे बटाटे वापरले जातात, पण आपण मोठे बटाटेसुद्धा वापरू शकतो. असे नेहमीचे सॉफ्ट स्किनवाले बटाटे असतील तर आपण त्यावेळी तळताना तांदळाचे पीठ वापरायला हवे. बटाट्यांचे आपण अशा पद्धतीने जाडसर काप करून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपण पुन्हा एकदा मिठाच्या पाण्याने धुवून घेत आहोत. आता ते किचन नॅपकिनने शक्य तेवढे कोरडे करून घेऊया. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि आपण हे सर्व बटाटे पॅचेसमध्ये साधारणपणे लाईट गोल्डन रंगाचे होईस्तोवर म्हणजे 5 ते 6 मिनटं तळून घेणार आहोत. फर्स्ट टाईम तळताना बटाटा आतपर्यंत शिजतोय हे व्यवस्थित बघायला हवे. सिंधी आलू टूकमध्ये बटाटे दोनदा फ्राय केले जातात, म्हणून फर्स्ट टाईम तळताना जास्त ते तळायचे नाही आहेत. बटाट्याची सेकंड बॅचही अशा पद्धतीने आपण तळून घेत आहोत. हे बटाटे आता थोडेसे गार होऊ देऊया. बटाटे गार होत आहेत तर आपण मसाला काढून घेऊया. इथे आपण पाव चमचा आमचूर पावडर, एक मोठा चमचा साधी लाल तिखटाची पावडर, नंतर अर्धा चमचा धणे पावडर व पाव चमचा हळद आपण इथे घेतलेली आहे. हाच मसाला जर आपण उपवासासाठी वापरणार असू तर फक्त आमचूर पावडर आणि लाल तिखट घ्यायचं आहे. चवीपुरते मीठ व सर्व मसाले घालून आपण ते एकत्र करून घेत आहोत. या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे हे बटाटे क्रिस्पी असतात आणि ते एकसारखे पुन्हा तळले जावे म्हणून आपण ते अशा पद्धतीने वाटीने दाबून घेत आहोत. आणि हे बटाटे जर आपण अति दाबले तर त्याचे तुकडे होऊ शकतात, त्यामुळे ती काळजीसुद्धा आपण घ्यायला हवी. आवश्यकता असेल तर आता या बटाट्यांना हलक्या हाताने तांदळाचे पीठ लावून ते पुन्हा तळायला घ्यावेत. दोन्ही बाजूनी मस्त सोनेरी रंगाचे आणि चांगले क्रिस्पी होईस्तोवर आपण हे बटाटे तळणार आहोत. साधारणपणे त्याला 5-6 मिनटं लागतात. हे पहा, बटाटे तळून मस्त सोनेरी आणि क्रिस्पी झालेले दिसत आहेत, तर ते आपण काढून घेऊया व उरलेले बटाटेही तळून घेऊया. आता या बटाट्यांवर बनवलेला मसाला घालून व्यवस्थित टॉस करून घेऊया. मस्त चविष्ट असे सिंधी आलू टूक तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनेलला सबस्क्राईबही करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.